हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 2 मधला चॅप्टर 2 लॉजिक गेट्स पाहत आहोत. यामध्ये आपण आत्तापर्यंत नॅन्ड गेट, अँड गेट किंवा बेसिक गेट्स कोणते कोणते होते? बेसिक गेट्स 3 आहेत. पहिला ऑर गेट, दुसरा अँड गेट आणि तिसरा नॉट गेट. तर हे आपण त्यांच्या बेसिक्स गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यांचं लॉजिक पाहिलं, त्यांचा ट्रूथ टेबल पाहिलेला आहे, त्यानंतर त्यांचा सिम्बॉल पाहिलेला आहे, त्याचं बुलियन इक्वेशन या प्रत्येक गेटचं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर येतात डिराइव्ड गेट्स कोणते आहेत? डी गेट्स म्हणतो मी त्याला, डिराइव्ड गेट्स. तर डिराइव्ड गेट्स आहेत, एक नंबरला आहे नॅन्ड गेट, दुसरा आहे नॉर गेट आणि तिसरा आहे एक्सॉर गेट. आता वरती पण ऑर गेट होता, बरोबर. खाली काय आहे? एक्सॉर आहे. वरच्या गेटला जो ऑर गेट आहे त्याला म्हणायचं इन्क्लुझिव्ह ऑर, आणि खालचा जो आहे 3 नंबरचा डिराइव्ड गेटमधला त्याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह ऑर. ठीक आहे. आता ह्या डिराइव्ड गेट्सपैकी हे 2 गेट्स आहेत, त्याला युनिव्हर्सल गेट असं म्हणायचं. आता याला युनिव्हर्सल गेट का म्हणायचं? तर हे आपण पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. नॅन्ड गेट आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट का म्हणायचं? जर थोडक्यात सांगायचं झालं तर नॅन्ड किंवा नॉर या 2 गेटचा वापर करून, म्हणजे आपल्याकडे फक्त नॅन्ड असेल किंवा नॉरची आय सी असेल तर आपण त्या आय सीच्या थ्रू किंवा त्या गेटच्या थ्रू आपण ऑर गेटचं आउटपुट क्रिएट करू शकतो, अँड गेटचं आउटपुट क्रिएट करू शकतो, नॉट गेटचं आउटपुट क्रिएट करू शकतो, तसेच एक्सॉर गेटचं सुद्धा आउटपुट क्रिएट करू शकतो. तसंच नॅन्ड गेटचा जर आय सी असेल आपल्याकडं तर आपण नॉर गेटसुद्धा तयार करू शकतो, किंवा नॉर गेटचा जर आय सी असेल तर आपण नॅन्ड गेटसुद्धा आपण तयार करू शकतो. म्हणजे सांगायचं काय तर ह्या ज्या 2 गेट्स आहेत, नॉर गेट किंवा नॅन्ड गेट, या दोनही गेटचा वापर करून आपण सगळे गेट्स इनडायरेक्टली तयार करू शकतो, आणि म्हणून त्याला म्हणायचं युनिव्हर्सल गेट. ठीक आहे. तर हे आपण जवळजवळ सगळे गेट्स आपण पाहिलेले आहेत, त्यांच्या बेसिक संकल्पना आपण पाहिल्या, कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला नवीन टॉपिक पाहायचा आहे, त्याचं नाव आहे डी मॉर्गन्स थिअरम. ठीक आहे. तर लॉजिक गेट्समध्ये डी मॉर्गन्स थिअरमने काही थिअरम सांगितला आहे, किंवा एक स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट सांगितलेले आहेत. तर ते स्टेटमेंट्स कोणते आहेत? गेट्सबद्दल, लॉजिक गेट्सबद्दल कोणते 2 स्टेटमेंट सांगितलेले आहेत, तर त्याच्यावरून त्याचे 2 थिअरम पडतात. पहिला थिअरम आणि दुसरा थिअरम, डी मॉर्गन्स फर्स्ट थिअरम आणि डी मॉर्गन्सचा सेकंड थिअरम. त्यातला आपण पहिला डी मॉर्गनचा फर्स्ट थिअरम पाहणार आहोत. आता डी मॉर्गनचा फर्स्ट थिअरम काय सांगतो आहे बघा. तर डी मॉर्गनचा फर्स्ट थिअरम सांगतो आहे की नॉर गेट आणि अँड गेट हे काय आहेत? इक्वल आहेत. इट गिव्ज ॲन इक्विव्हॅलन्स बिटवीन नॉर अँड गेट. जो फर्स्ट थिअरम आहे डी मॉर्गन्स नावाचा जो शास्त्रज्ञ होता, जो कोणी थिअरम सांगणारा सायंटिस्ट होता, त्याने काय सांगितलं आहे की नॉर गेट आणि अँड गेट हे कसे आहेत? इक्वल आहेत. दोघे पण कसे आहेत? तर इक्वल आहेत. ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर नॉर गेट कसा दर्शवतात? तर प्लस आणि वरच्या बाजूला त्याला टोपी असते. आणि अँड गेट म्हणजे काय? तर डॉट. हे आपण थोडक्यामध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. डॉट म्हणजे गुणाकार, आणि प्लस म्हणजे काय? तर ॲडिशन, आणि वरती त्याचं काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. त्याला म्हणायचं आपण नॉर गेट म्हणतो. आणि अँड गेट म्हणजे काय? तर डॉट. ठीक आहे. तर आता बघा, हे म्हणजे बुलियन इक्वेशन आपण सांगत होतो. तर इथे त्याने काय सांगितलं म्हणजे काय? प्लस कशामध्ये रूपांतर, प्लसचं कशामध्ये रूपांतर करू शकतो आपण? तर डॉटमध्ये रूपांतर करू शकतो, किंवा त्याला रिप्लेस आपण करू शकतो. तर त्याचं थोडक्यात आपण स्टेटमेंट पाहूया. तर स्टेटमेंट काय बघा, नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू बबल अँड गेट. फक्त अँड गेट नाही, ह्या बबल अँड गेटला खूप महत्त्व आहे. बबल म्हणजे काय? तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर नॉट गेट. हे लक्षात ठेवा. बबल, बरोबर. कोणताही गेट असेल त्याला पुढे बबल लावला तर त्याचं काय होतं? कॉम्प्लिमेंट होतं. हे आपण थोडक्यामध्ये शिकलेलो आहोत. ते मी तुम्हाला आता परत एकदा सांगणार आहे. ठीक आहे. आता डायग्रामच्या स्वरूपात आपण थोडक्यात नंतर समजून घेऊयात. पहिले त्याचे स्टेटमेंट समजून घेऊया. स्टेटमेंट काय सांगितलं की बाबा नॉर गेट, मी पेन चेंज करतो, नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू बबल्ड अँड गेट. बबल अँड गेट लक्षात ठेवा. बबल अँड गेट, फक्त अँड गेट नाही तर कोणता? बबल अँड गेट. बबल अँड गेट म्हणजे कसा येईल बरं डायग्राम त्याची? हा अँड गेट,
आणि त्याला पुढं काय केलं आपण बबल तयार केला. ठीक आहे. आता हे झालं तर नॅन्ड तयार होतो बरोबर. तर असा बबल पुढे नको तर कसा, तर इनपुट साईडला पाहिजे इथे. म्हणजे हा जो आहे ना पुढच्या बाजूचा बबल नाही तर कुठला बबल, हे इनपुट साईडचे बबल. म्हणजे ए जर दिला तर एचा काय होईल, ते ए बार होईल. इथे बी दिला तर इथे बीचा काय होईल, बी बार होईल. आलं का लक्षात. आणि आउटपुट काय येईल, 2 इनपुटचा गुणाकार. अँड गेट काय करतो, 2 इनपुटचा गुणाकार करतो. म्हणजे एचा गुणाकार बीचा गुणाकार. पण ए आणि बी कसे झाले, ए बार आणि बी बार झालेले. ठीक आहे, थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते आपण थोडक्यामध्ये डायग्राममध्ये नंतर समजून घेणार आहे. फक्त बबल अँड गेट कसा आहे ते समजून घेतलं आपण. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं आहे, नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू बबल अँड गेट. ठीक आहे. आता ह्यालाच जर आपण बुलियन इक्वेशन थ्रू जर लिहायचं म्हटलं तर स्टेटमेंट नंबर 2 कसं सांगते बघा. नॉर गेटला आपण काय म्हणतो तर प्लस आणि टोपी बरोबर. आणि इनपुट्स काय असतील, समजा ए आणि बी इनपुट्स असतील तर काय होईल, त्याचं बुलियन इक्वेशन काय होईल, ए प्लस बी आणि त्याचं टोपी म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा तो कशाच्या इक्वल आहे, कशाच्या इक्वल आहे तर बबल अँड गेट. अँड गेट म्हणजे काय तर गुणाकार म्हणजे डॉट बरोबर, 2 इनपुटचा डॉट. पण 2 इनपुट कसे आहेत, बबल्ड आहेत. म्हणजे ए बार आणि बी बार यांचा काय गुणाकार. हे थोडक्यामध्ये सांगितलं आहे. आता याला दुसरं स्टेटमेंट जे आहे ते दुसरं स्टेटमेंट आपल्याला ह्या बुलियन इक्वेशनवरून लिहायचं आहे बघा. तर बुलियन इक्वेशन आपण हा काय तर हे नॉरचा आहे बरोबर. आणि हे काय आहे अँड, पण कसा अँड तर बबल्ड अँड गेट. मी बबल आणि पुढं टिंबमध्ये देतो आहे बबल्ड अँड. ठीक आहे. आणि हा नॉर, हे दोघं कसे आहेत तर इक्वल आहेत. असं स्टेटमेंट पहिलं सांगितलेलं आहे. आता दुसरं स्टेटमेंट आपल्याला ह्या बुलियन इक्वेशनवरनं, हे जे काय बुलियन इक्वेशन लिहिलेलं आहे ह्या बुलियन इक्वेशनवरनं आपल्याला ते लिहायचं. ठीक आहे. मग कसं लिहिणार तर काय बघा, लक्षात ठेवा नीट, कारण हा थेरम जर समजला तर पुढचा थेरम तुम्हाला समजणार. तर इथं काय म्हटलेलं आहे त्याने तर कॉम्प्लिमेंट्स ऑफ सम. बघा हे स्टेटमेंट बघा, मी पेन चेंज करतो. कॉम्प्लिमेंट्स ऑफ सम, इथे काय आहे, सम आहे. सम म्हणजे काय, ॲडिशन बरोबर. कॉम्प्लिमेंट्स ऑफ सम, दोघांची ॲडिशन होते, सम होते, पण त्यांचं काय कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे, मी वाक्य लिहितो. कॉम्प्लिमेंट ऑफ सम, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. इज इक्वल काय आहे, इज इक्वल स्टेटमेंट बघा कसं राहायचं. कॉम्प्लिमेंट ऑफ सम म्हणजे काय रे तर कशावरनं लिहिलं आपण, हे बघा कॉम्प्लिमेंट ऑफ सम. हे जे दिसते ना ए प्लस बी कॉम्प्लिमेंट, हे म्हणजे काय कॉम्प्लिमेंट. हे कॉम्प्लिमेंट आहे पहिल्यांदा. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूर्ण कॉम्प्लिमेंट आहे बरोबर. प्लस आहे खाली म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ सम. कोणाचा तर समचा म्हणजे ॲडिशनचा. कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स. प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट, प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट बरोबर. आता प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट, प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर ही जे बघा हे ए बी दिसतंय तुम्हाला, ए बी म्हणजे ए बार दिसतोय आणि बी बार दिसतोय आणि गुणाकार दिसतोय बरोबर. म्हणजे काय ए बार आणि बी बारचा काय प्रोडक्ट आहे म्हणजे गुणाकार आहे बरोबर. प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे इथं तुम्हाला पहिला प्रोडक्ट दिसतोय कारण का मध्ये डॉट आहे आणि नंतर बघितलं तर ए आणि बी कसे दिसत आहेत तर त्या दोघांचा कॉम्प्लिमेंट दिसतंय. म्हणून आपण काय म्हटलं ह्या बुलियन इक्वेशनवरनं काय म्हटलं तर कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. हे त्याचं काय झालं दुसरं स्टेटमेंट. समजलं सगळ्यांना. परत एकदा समजून घ्या. पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू बबल अँड गेट. आणि हेच आपण दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायला गेलो तर काय सांगणार कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स बरोबर. आणि ते कशावरनं लिहिलं आपण तर ह्या बुलियन इक्वेशनवरनं लिहिलेलं आहे. पहिलं कॉम्प्लिमेंट आहे ए आणि बीचं आणि नंतर सम आहे म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. पहिला प्रोडक्ट आहे नंतर त्यांचं काय आहे कॉम्प्लिमेंट आहे. सेपरेट कॉम्प्लिमेंट आहे म्हणून पहिला प्रोडक्ट घेतला आणि नंतर कॉम्प्लिमेंट शब्द वापरला. आणि इकडे काय आहे तर पहिला कॉम्प्लिमेंट दिसतोय पूर्ण आणि म्हणून कॉम्प्लिमेंट पहिला घेतला नंतर सम घेतला. कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. समजलंय सगळ्यांना. हा आहे आपला पहिला थिअरम.
आता पहिला थिअरम त्यांनी सांगितला, बरोबर, पहिला थिअरम त्यांनी सांगितला आहे, पण आपण कसा बरं विश्वास ठेवायचा, म्हणून आपण काय करू, त्याला प्रूफ करून बघूयात. ठीक आहे, मग आता प्रूफ करूयात. सगळ्यात अगोदर डायग्रॅमॅटिकली समजून घेऊयात. ठीक आहे, काय सांगितलं आहे त्यांनी, तर बाबा नॉर इज इक्वलन्स टू बबल अँड. ठीक आहे, नॉर इज इक्वल टू बबल अँड. मग नॉरची डायग्रॅम काढा. नॉर कसा आहे, नॉर म्हणजे काय, तर ऑरची डायग्रॅम आहे, त्याला पुढं काय बबल आहे, हा झाला नॉर. त्याला 2 इनपुट्स आहेत ए आणि बी. ठीक आहे, आणि इथे आहे वाय. इज इक्वल्स टू कशी डायग्रॅम होईल, बबल अँड गेट म्हणजे, तर इथे बबल, इथे बबल, आणि इथे काय आहे तर अँड गेट. हा आहे अँड गेट, त्याला 2 इनपुट्स आहेत ए आणि बी, आणि पुढे काय होईल वाय. बुलियन इक्वेशन काय तयार होईल, वाय इज इक्वल टू ए प्लस बीचं पूर्ण कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू, इकडे काय होईल ए बार, हा बबल आहे म्हणून ए बार होईल, आणि इथे बबल आहे म्हणून बी बार होईल, बरोबर. आणि मध्ये काय येईल, प्लस नाही येणार, इथे काय येईल डॉट. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यूजला म्हणजे याला ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. टी टी म्हणू आपण त्याला काय म्हणतो आपण, ट्रूथ टेबल. 2 इनपुट्स आहेत दोघांना पण, ए बी आणि वाय. आता वायच्या जागेवर आपल्याला काय करायचं आहे, तर बुलियन इक्वेशन्स लिहायचे. आपण टेबल तयार करून घेऊयात अगोदर. पहिला घ्या नॉर गेटचा म्हणजे ए प्लस बीचं कॉम्प्लिमेंट, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, तर ए बार डॉट बी बार. म्हणजे इथं काय घेतलं आपण, नॉर घेतला, आणि इथं काय घेतला बबल अँड. ठीक आहे, आता व्हॅल्यू टाकू आपण. 2 इनपुट्स आहेत, बरोबर, म्हणजे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती होतील, एक तर 0 0 होईल, किंवा 0 1 होईल, किंवा 1 0 होईल, किंवा 1 1 होईल, यापैकी काहीतरी होईल, बरोबर. मग आपण व्हॅल्यूज टाकून बघूयात या इक्वेशनमध्ये. पहिल्यांदा ए 0 आहे आणि बी 0 आहे. मग हे जे काय बुलियन इक्वेशन आहे, हे आणि हे, याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया. ठीक आहे, इथे आपण व्हॅल्यूज टाकूया. ठीक आहे, चला तर मग वाय इज इक्वल टू, हा कोणासाठी आहे, नॉरसाठीचा वाय, बरं का. आणि इथे एक वाय घेतो मी, तो कोणासाठीसाठी घेतो, अँडसाठी घेतो. ठीक आहे, ते आपण अँडसाठीचे नंतर घेऊयात, अगोदर नॉरसाठी घ्या. वाय इज इक्वल टू ए प्लस बीचा बार. याच्यात व्हॅल्यू अगोदर याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून सगळं सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, सगळ्यात अगोदर ए 0 आणि बी 0 आहे. बघा ट्रूथ टेबलमध्ये काय दिसतोय, ए 0 आणि बी 0. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण सॉल्व करूया. ए 0 बी 0, याला जर सॉल्व केलं तुम्ही तर काय येईल ॲन्सर, ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकली, बरोबर. 0 अधिक 0, ॲन्सर काय येईल 0, आणि त्याच्यावरती कॉम्प्लिमेंट राहिलं, त्याचा ॲन्सर काय येईल, 0चं कॉम्प्लिमेंट नेहमी काय येतं 1. मग पहिलं ॲन्सर तुम्हाला भेटलेलं आहे, किती भेटलेलं आहे 1. ठीक आहे, आता दुसरं परत आपण सॉल्व करूया. मी त्यामध्येच परत व्हॅल्यूज टाकतो. चला, आता एची व्हॅल्यू काय आहे, बीची व्हॅल्यू काय, एची व्हॅल्यू आहे 0 आणि बीची व्हॅल्यू आहे 1. चला, तर एची व्हॅल्यू आहे 0 प्लस 1, 0 प्लस 1 ॲन्सर काय येईल 1, 1चं कॉम्प्लिमेंट काय येईल 0. ठीक आहे, 0. असं जर सॉल्व करत गेलं तर इथं जर आपण सॉल्व केलं तर बघा, आता तुम्हाला इथं सॉल्व करायला जाईल. 1 प्लस 0 ॲन्सर काय येईल, इथे बघा 1 प्लस 0चा ॲन्सर काय येईल 1, आणि 1चं कॉम्प्लिमेंट काय येईल 0. इथे सुद्धा 1 प्लस 1 1, आणि 1चं कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे तुम्हाला हा पटकन तुम्हाला फास्ट सॉल्व करता आला, बरोबर. म्हणजे इकडे आपण न जाता डायरेक्टली तिथल्या तिथं सॉल्व केलं. आता आपण काय करूयात, हे झालं नॉर गेटसाठी झालं सॉल्व करू. ठीक आहे, आता आपल्याला बबलसाठी सॉल्व करायचं. आणि जर दोघांचे पण ॲन्सर बरोबर आले तर याचा अर्थ काय, तर जे काही डी मॉर्गन्स थेरमने सांगितलं होतं की बाबा नॉर गेट इज इक्वलन्स टू बबल अँड गेट, ते एकदम बरोबर आहे. आता आपण कोणासाठी सॉल्व करणार आहे, तर बबल अँड गेट. बबल अँड गेटचं बुलियन इक्वेशन काय आहे, ए बार डॉट बी बार. ठीक आहे, आता व्हॅल्यू टाकूयात. काय व्हॅल्यू पहिली, ए 0 आणि बी 0, याच्यासाठी सॉल्व करणार आहे आपण. ठीक आहे, ए 0 बी 0, व्हॅल्यूज टाका. 0 बार डॉट 0 बार, 0 बारचा ॲन्सर येईल 1, आणि डॉट 0 बारचा ॲन्सर येईल 1. 1 इंटू 1 गुणाकार काय येतो, 1 इंटू 1चा 1, म्हणजे पहिलं तुम्हाला ॲन्सर भेटलेलं आहे 1. ठीक आहे, तसंच आपण दुसरं पण सॉल्व करूयात.
दुसरं सॉल्व करूयात. आता दुसरी काय व्हॅल्यू आहे, एची व्हॅल्यू आहे 0, बीची व्हॅल्यू आहे 1. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 1. 0 1 मध्ये आहे प्रोडक्ट म्हणजे काय, डॉट. आता 0ची व्हॅल्यू काय ती 1, डॉट 1ची व्हॅल्यू काय येईल 0. गुणाकार करा, 1 × 0, ॲन्सर काय येईल 0. तसंच जर सॉल्व करायला गेले तर बघा, इतर व्हॅल्यू फक्त उलट्या करून घ्या. 1ची बार काय येईल 0 आणि 0चा बार काय येईल 1. दोघांपैकी एक काय आला 0, ॲन्सर तुमचं काय येईल 0. तसंच जर 1 × 1, 1चा बार 0 आणि पुन्हा 1 ह्या 1चा बार काय येईल 0. म्हणजे दोघांचा ॲन्सर 0 × 0, उत्तर काय येईल 0. समजलं आहे सगळ्यांना. म्हणजे ह्याच्यावरून आता बघा ट्रूथ टेबल बघा, नॉर गेटचा आणि बबल अँड गेटचा ट्रूथ टेबल. इथे पण दोघांची 0 0 साठीची व्हॅल्यू काय आली 1. इथे काय आली 0 1 साठीची व्हॅल्यू 0, 1 0 साठीची 0 आणि 1 1 साठीची व्हॅल्यू सुद्धा 0. याच्यावरून आपल्या लक्षात येईल का दोन्ही, हा जो ट्रूथ टेबल आहे याच्यावरून लक्षात येईल की नॉर गेट आणि बबल अँड गेट कसं आहे, इक्वल आहेत. हे इथे सिद्ध झालेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना डी मॉर्गनचा फर्स्ट थिअरम. नक्की उद्याच्या लेक्चरला आपण डी मॉर्गनचा सेकंड थिअरम पाहणार आहोत. फर्स्ट थिअरममध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, डी मॉर्गन्सच्या जो काही फर्स्ट थिअरम आहे त्या फर्स्ट थिअरमने काय सांगितलेलं आहे की नॉर गेट इज इक्वॅलन्स टू बबल अँड गेट. फक्त अँड गेट नाही, नॉर गेट इज इक्वॅलन्स टू बबल अँड गेट. तर हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. नॉर गेट आणि बबल अँड गेट हे कसे आहेत, इक्वल आहे. समजलं आहे सगळ्यांना. आपण इथं डायग्रॅमॅटिकली सुद्धा त्याला प्रूफ करून पाहिलेलं आहे आणि त्याला ट्रूथ टेबलने सुद्धा प्रूफ करून आपण पाहिलेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना डी मॉर्गनचा फर्स्ट थिअरम. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला आपण डी मॉर्गनचा सेकंड थिअरम पाहणार आहोत.